रामकृष्ण हरी मंडळी, रामकृष्ण हरी मंडळी. भारतीय सनातन परंपरेत एकादशी व्रताला अत्यंत पवित्र आणि दिव्य स्थान दिले गेले आहे. प्रत्येक महिन्यात येणाऱ्या या एकादशींना स्वतः भगवान विष्णूंचे वरदान लाभलेले आहे. असे मानले जाते की एकादशीचे व्रत केल्याने मन, बुद्धी आणि आत्मा शुद्ध होतात. तसेच पापमोचनी एकादशीची कथा ऐकल्याने जीवनातील दारिद्र्य, गरिबी नष्ट होऊन सुखसमृद्धी प्राप्त होते. म्हणून ही कथा शेवटपर्यंत नक्की ऐका. मंडळी, पापमोचनी ही एकादशी सर्व एकादशींपैकी एक अशी एकादशी आहे जी विशेष प्रसिद्ध आहे, जी मनुष्याच्या आयुष्यातील जन्मोजन्मीचे पापसुद्धा नष्ट करते. ती म्हणजे पापमोचनी एकादशी. आज आपण ऐकणार आहोत या पवित्र एकादशीची अद्भुत आणि भावनिक कथा, जी स्वयं भगवान श्रीकृष्णांनी धर्मराज युधिष्ठिराला सांगितली होती. पण त्यापूर्वी मंडळी, मी हा व्हिडिओ बनवण्यासाठी खूप मेहनत केली आहे. प्लीज माझ्या या मेहनतीला एक लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा. तसेच कॉमेंटमध्ये रामकृष्ण हरी लिहायला विसरू नका. ही कथा सुरू होते जेव्हा महाभारत युद्ध संपून काही काळ लोटला होता. हस्तिनापूरच्या सुवर्णमय राजसभेत धर्मराज युधिष्ठिर न्यायपूर्वक राज्य करत होते. परंतु युधिष्ठिरांचा स्वभाव अत्यंत गंभीर आणि धर्मप्रिय होता. राजा असूनही त्यांच्या मनात नेहमी धर्म, सत्य आणि मोक्ष याचाच विचार असायचा. एके दिवशी द्वारकेचे स्वामी, जगाचे पालनकर्ता स्वयं भगवान श्रीकृष्ण हस्तिनापुरात आले. राजसभेत त्यांचे आगमन होताच वातावरण पवित्र झाले. सभागृहात उपस्थित सर्वांनी आदराने नमस्कार केला. राजा युधिष्ठिरांनी सिंहासनावरून उठून श्रीकृष्णांचे स्वागत केले. श्रीकृष्णांचे तेजस्वी रूप पाहून सभागृह उजळून निघाले. त्यांचे श्यामवर्ण शरीर, पीतांबर, मोरपिसांनी सुशोभित मुकुट आणि त्यांच्या मुखावरचे दिव्य हास्य, जणू काही स्वयं आनंदाचे मूर्त स्वरूपच त्या सभेत आले होते. धर्मराज युधिष्ठिरांनी हात जोडले आणि नम्रपणे म्हणाले, हे जनार्दन, हे जगाच्या पालनकर्त्या श्रीकृष्णा, आपण सर्व जगाचे कल्याण करणारे आहात. आपल्या कृपेनेच मनुष्य धर्माचा मार्ग जाणू शकतो. माझ्या मनात एक प्रश्न उद्भवला आहे. चैत्र महिन्याच्या कृष्ण पक्षात जी एकादशी येते, तिचे नाव काय आहे? त्या एकादशीचे व्रत कसे करावे आणि त्या व्रताचे महत्त्व काय आहे? हे माधवा, कृपा करून मला त्या पवित्र एकादशीचे संपूर्ण महात्म्य सांगा, जेणेकरून जगातील सर्व लोक त्याचा लाभ घेऊ शकतील. युधिष्ठिरांच्या या प्रश्नात धर्माची खरी भावना होती. त्यांना स्वतःसाठी नव्हे, तर संपूर्ण मानवजातीच्या कल्याणासाठी हे ज्ञान हवे होते. भगवान श्रीकृष्ण मंद स्मित करत युधिष्ठिरांकडे पाहू लागले. त्यांच्या डोळ्यात करुणा आणि ज्ञानाचे तेज चमकत होते. ते शांत स्वरात म्हणाले, हे राजन युधिष्ठिर, तू अत्यंत उत्तम प्रश्न विचारला आहेस. तुझा हा प्रश्न फक्त तुझ्या कल्याणासाठी नाही, तर संपूर्ण मानवजातीच्या उद्धारासाठी आहे. चैत्र महिन्याच्या कृष्ण पक्षात येणारी एकादशी पापमोचनी एकादशी म्हणून ओळखली जाते. ही एकादशी इतकी पवित्र आहे की याच्या प्रभावाने मनुष्याच्या आयुष्यातील मोठमोठे पापसुद्धा नष्ट होतात. जो मनुष्य श्रद्धेने या एकादशीचे व्रत करतो, त्याच्या जीवनातील दुःख, संकटे आणि पाप हळूहळू नष्ट होऊ लागतात. फक्त व्रतच नाही, जो मनुष्य या एकादशीचे महात्म्य ऐकतो किंवा वाचतो, त्यालाही महान पुण्य प्राप्त होते. हे राजन, या पापमोचनी एकादशीचे महात्म्य मी तुला सांगणार आहे. ही कथा अत्यंत प्राचीन आहे आणि ती देवर्षी नारदांनी स्वयं ब्रह्मदेवांकडून ऐकली होती. स्वर्गलोकात एके दिवशी देवर्षी नारद भ्रमण करत होते. देवर्षी नारद हे भगवान विष्णूंचे परम भक्त होते. त्यांच्या हातात वीणा, ओठांवर नारायण नारायण आणि हृदयात अखंड भगवान विष्णूंचे स्मरण. ते संपूर्ण ब्रह्मांडात भ्रमण करून धर्माचा संदेश देत असत. एके दिवशी त्यांच्या मनात विचार आला, मानवांना पापातून मुक्त होण्याचा सर्वोत्तम मार्ग कोणता? हा विचार त्यांच्या मनात सतत घोळत होता. त्यामुळे त्यांनी निर्णय केला, या प्रश्नाचे उत्तर मला स्वयं जगतपिता ब्रह्मदेवांकडून विचारले पाहिजे. देवर्षी नारद आपल्या वीणेचा मधुर नाद करत ब्रह्मलोकाकडे निघाले. ब्रह्मलोक, जिथे सर्वत्र दिव्य तेज पसरलेले आहे, जिथे वेदांचे स्वर निनादत असतात, जिथे महान ऋषी आणि देवता ज्ञानाच्या चर्चा करत असतात, तेथे कमळाच्या आसनावर 4 मुख असलेले जगतपिता ब्रह्मदेव विराजमान होते. त्यांच्या मुखातून सतत वेदांचे उच्चारण होत होते. त्यांच्या आजूबाजूला तेजस्वी ऋषी उभे होते.
देवर्षी नारदांनी ब्रह्मदेवांना नमस्कार केला. आदराने हात जोडून ते म्हणाले, हे पितामहा, आपण संपूर्ण सृष्टीचे निर्माता आहात. आपल्याला सर्व धर्म, व्रत आणि तप यांचे ज्ञान आहे. मला कृपा करून एक गोष्ट सांगा. चैत्र महिन्याच्या कृष्ण पक्षात येणाऱ्या एकादशीचे महत्त्व काय आहे? त्या व्रताचे विधान काय आहे? मनुष्याने ते व्रत कसे करावे आणि त्याच्या प्रभावाने मनुष्याला काय फल मिळते? ब्रह्मदेव मंद स्मित करत म्हणाले, हे नारद, तू अत्यंत पवित्र प्रश्न विचारला आहेस. आता मी तुला त्या दिव्य एकादशीची कथा सांगतो, जी मनुष्याच्या आयुष्यातील सर्व पाप नष्ट करते. जगतपिता ब्रह्मदेव देवर्षी नारदांना कथा सांगू लागले. हे नारद, अत्यंत प्राचीन काळात पृथ्वीवर एक अत्यंत सुंदर आणि रमणीय वन होते. त्या वनाचे नाव होते चित्ररथ वन. हे वन इतके सुंदर होते की जणू स्वर्गाचा एक भागच पृथ्वीवर उतरला होता. त्या वनात उंच उंच वृक्ष उभे होते. आंबा, कदंब, अशोक, चंपा आणि पारिजात यांच्या सुगंधाने संपूर्ण वातावरण सुगंधित झाले होते. वनातील वृक्षांवर असंख्य रंगीबेरंगी पक्षी गात होते. कोकिळेचे मधुर गाणे ऐकून जणू मनही आनंदाने भरून जात असे. वनामध्ये सुंदर जलाशय होते. त्यातील पाणी इतके स्वच्छ होते की त्यात आकाशाचे प्रतिबिंब स्पष्ट दिसत असे. कमळाच्या फुलांनी सजलेल्या त्या तलावात हंस आणि सारस शांतपणे विहार करत असत. त्या वनात देवतासुद्धा येऊन विहार करत असत. स्वर्गाचा राजा इंद्र अनेकदा आपल्या देवगणांसह, गंधर्वांसह आणि अप्सरांसह त्या वनात येत असे. तिथे नृत्य, संगीत आणि आनंदाचे वातावरण असायचे. परंतु त्या वनात एक अशी जागा होती जिथे पूर्ण शांतता होती. तेथे एक महान ऋषी कठोर तपस्या करत होते. त्यांचे नाव होते मेधावी ऋषी. ते अत्यंत तेजस्वी आणि महान तपस्वी होते. त्यांचे शरीर तरुण होते, परंतु त्यांची वृत्ती अत्यंत संयमी आणि गंभीर होती. ते भगवान शिवांचे परम भक्त होते. ते दिवसरात्र ध्यान, जप आणि तप करीत असत. त्यांच्या तपश्चर्येच्या तेजाने संपूर्ण वन पवित्र झाले होते. वनातील प्राणीसुद्धा त्यांच्याजवळ शांतपणे बसत असत. जणू संपूर्ण निसर्ग त्यांची तपस्या पाहून प्रभावित झाला होता. परंतु स्वर्गलोकात एक देवता होती ज्याला हे सर्व पाहून चिंता वाटू लागली. तो म्हणजे कामदेव. कामदेवाचे कार्यच असे होते की तो देव, ऋषी आणि मनुष्य यांच्या मनात कामभावना निर्माण करतो. जेव्हा एखादा महान ऋषी कठोर तपस्या करू लागतो, तेव्हा देवतांना भीती वाटते की त्याच्या तपस्येने तो स्वर्गाचे पद मागेल. त्यामुळे अनेकदा कामदेवाला त्या तपस्येचा भंग करण्यासाठी पाठवले जात असे. मेधावी ऋषींची तपस्या पाहून कामदेव विचार करू लागले, हा तरुण ऋषी जर अशी कठोर तपस्या करत राहिला तर त्याचे तप इतके प्रचंड होईल की स्वर्गलोकही हादरेल. म्हणून त्याने एक योजना आखली. कामदेवाने स्वर्गातील एक अत्यंत सुंदर अप्सरा निवडली. तिचे नाव होते मंजू घोषा. मंजू घोषा अत्यंत सुंदर, मोहक आणि नृत्य संगीतात पारंगत होती. तिच्या चेहऱ्यावर चंद्रासारखे तेज होते. तिच्या डोळ्यांमध्ये आकर्षण होते. तिच्या नृत्याच्या हालचाली इतक्या मोहक होत्या की कोणीही त्यांच्याकडे पाहून मंत्रमुग्ध होई. कामदेवाने तिला बोलावले आणि म्हणाला, मंजू घोषे, तुला एक कार्य करायचे आहे. चित्ररथ वनात एक तरुण ऋषी कठोर तपस्या करत आहे. तू तिथे जा आणि आपल्या नृत्य, संगीत आणि सौंदर्याने त्याच्या तपश्चर्येचा भंग कर. मंजू घोषा चित्ररथ वनात पोहोचली. ती एका सुंदर वृक्षाखाली उभी राहिली. समोर मेधावी ऋषी ध्यानात मग्न होते. त्यांचे डोळे बंद होते. त्यांचे मन पूर्णपणे भगवान शिवांच्या ध्यानात लीन झाले होते. मंजू घोषेने हळूवार वीणा वाजवायला सुरुवात केली. वीणेचा मधुर नाद संपूर्ण वनात घुमू लागला. तिने हळूहळू गाणे सुरू केले. तिचा आवाज अत्यंत गोड आणि आकर्षक होता. त्या संगीताने जणू वातावरणच बदलून गेले. त्यानंतर तिने नृत्य सुरू केले. तिच्या पायातील नुपुरांचा आवाज, तिच्या नृत्याच्या हालचाली आणि तिचे सौंदर्य हे सर्व पाहून जणू संपूर्ण निसर्ग स्तब्ध झाला. सुरुवातीला मेधावी ऋषी ध्यानात मग्न होते, परंतु हळूहळू वीणेचा मधुर आवाज त्यांच्या कानात पडू लागला. त्यांचे मन थोडे विचलित झाले. त्यांनी हळूच डोळे उघडले. समोर उभी असलेली मंजू घोषा. तिचे सौंदर्य पाहून ते क्षणभर स्तब्ध झाले.
कामदेवाने त्या क्षणी आपला बाण सोडला आणि त्या बाणाचा प्रभाव ऋषींच्या मनावर झाला. त्यांचे मन मोहाच्या जाळ्यात अडकले. मेधावी ऋषी मंजू घोषेच्या सौंदर्यावर मोहित झाले. दोघेही एकत्र राहू लागले. नृत्य, संगीत आणि प्रेमात ते इतके गुंतले की त्यांना वेळेचे भानही नव्हते. त्यांना वाटले की काही दिवसच गेले, परंतु प्रत्यक्षात 57 वर्ष निघून गेली होती. तपस्वी ऋषी जे ध्यानात मग्न असायचे ते आता मोहाच्या जाळ्यात अडकले होते. एके दिवशी मंजू घोषा मनात विचार करू लागली, मी येथे खूप वर्ष राहिले. स्वर्गलोकात माझी वाट पाहत असतील. देवराज इंद्रही कदाचित मला शोधत असतील. ती हळूच ऋषींच्या जवळ गेली. मेधावी ऋषी त्यावेळी शांत बसले होते. मंजू घोषा नम्र स्वरात म्हणाली, हे महान ऋषीवर, मला एक विनंती करायची आहे. ऋषी शांतपणे तिच्याकडे पाहू लागले. बोल मंजू घोषे, तुला काय सांगायचे आहे? मंजू घोषा थोडी संकोचत म्हणाली, हे ऋषीवर, मी इतके दिवस इथे तुमच्यासोबत राहिले, परंतु आता मला स्वर्गलोकात परत जायचे आहे. कृपा करून मला जाण्याची परवानगी द्या. मंजू घोषेचे शब्द ऐकून मेधावी ऋषी आश्चर्यचकित झाले. ते म्हणाले, काय, तू आत्ता जायचे म्हणतेस? अजून तर काही दिवसच झाले आहेत तू इथे आलीस. मंजू घोषा शांतपणे म्हणाली, हे ऋषीवर, काही दिवस नाही, संपूर्ण 57 वर्षे झाली आहेत. हे ऐकून मेधावी ऋषी जणू स्तब्ध झाले. त्यांच्या चेहऱ्यावरचे भाव अचानक बदलले. ते मोठ्याने म्हणाले, काय म्हणालीस तू? 57 वर्षे? त्यांनी आजूबाजूला पाहिले. वनातील झाडे मोठी झाली होती. परिसर बदलला होता. त्यांना अचानक जाणवले, अरे देवा, मी इतकी वर्षे मोहात अडकून राहिलो. त्या क्षणी त्यांना आपली चूक समजली. त्यांच्या डोळ्यात राग आणि पश्चात्ताप भरून आला. ते क्रोधाने म्हणाले, हे अप्सरे, तू माझी तपस्या नष्ट केली आहेस. मी भगवान शिवांच्या ध्यानात मग्न होतो. माझ्या तपश्चर्येने मला महान सिद्धी मिळाल्या असत्या. पण तू मला मोहाच्या जाळ्यात अडकवलेस. मंजू घोषा घाबरली. ती हात जोडून म्हणाली, हे ऋषीवर, मी दोषी आहे हे मला मान्य आहे, परंतु मी देवांच्या आज्ञेने येथे आले होते. मी तुमच्या विरुद्ध काही केले नाही. मी फक्त माझे कर्तव्य पूर्ण केले. परंतु त्यावेळी मेधावी ऋषी अत्यंत क्रोधित झाले होते. त्यांच्या डोळ्यात अग्नी जळत होता. ते जोरात म्हणाले, हे दुष्ट अप्सरे, तुझ्यामुळे माझे आयुष्य व्यर्थ गेले. माझी तपस्या नष्ट झाली, म्हणून मी तुला शाप देतो. तू पिशाचिनी होशील आणि भयानक रूपात पृथ्वीवर भटकशील. ऋषींचे शब्द ऐकताच मंजू घोषा थरथर कापू लागली. क्षणात तिचे तेजस्वी रूप बदलू लागले. तिचा चेहरा भयानक झाला. तिचे शरीर विकृत झाले. ती रडत म्हणाली, हे ऋषीवर, माझ्यावर दया करा. मी तुमच्याशी कधीही वाईट वागले नाही. जर मी चूक केली असेल तर मला त्यातून मुक्त होण्याचा मार्ग सांगा. ती अश्रूंनी भरलेल्या डोळ्यांनी म्हणाली, हे महान ऋषीवर, आपण महान तपस्वी आहात. आपण दयाळू आहात. माझ्यावर कृपा करा. मला या शापातून मुक्त होण्याचा मार्ग सांगा. मंजू घोषेचे दुःख पाहून मेधावी ऋषींचा राग थोडा शांत झाला. ते गंभीर स्वरात म्हणाले, हे अप्सरे, तू जरी माझी तपस्या भंग केली असली तरी तुला मुक्ती मिळू शकते. लवकरच चैत्र महिन्याच्या कृष्ण पक्षातील एकादशी येणार आहे. ती एकादशी पापमोचनी एकादशी म्हणून प्रसिद्ध आहे. जर तू त्या दिवशी श्रद्धेने व्रत केलेस आणि भगवान विष्णूची भक्ती केलीस तर तू या पिशाचिनी रूपातून मुक्त होशील. हे ऐकताच मंजू घोषेच्या चेहऱ्यावर आशेचा किरण दिसला. ती म्हणाली, हे ऋषीवर, मी नक्कीच ते व्रत करेन. मी पूर्ण श्रद्धेने भगवान विष्णूची पूजा करेन. ऋषी शांतपणे म्हणाले, तर जा आणि त्या व्रताने तुझे पाप नष्ट कर. मंजू घोषेला शाप दिल्यानंतर मेधावी ऋषींचे मन पूर्णपणे अस्वस्थ झाले. रागाच्या भरात त्यांनी शाप दिला होता, परंतु आता त्यांच्या मनात पश्चात्तापाची भावना निर्माण झाली. त्यांना जाणवत होते की मी एक महान तपस्वी होतो, परंतु एका क्षणाच्या मोहामुळे माझी वर्षानुवर्षांची तपस्या नष्ट झाली. ते स्वतःशीच म्हणाले, माझे जीवन कशासाठी होते? भगवान शिवांची साधना करण्यासाठी, पण मी मोहाच्या जाळ्यात अडकून गेलो. त्यांच्या मनात खोल दुःख निर्माण झाले. पश्चात्तापाने भरलेले मेधावी ऋषी आपल्या पिता च्यवन ऋषींच्या आश्रमाकडे निघाले. च्यवन ऋषी महान तपस्वी आणि अत्यंत ज्ञानी होते.
त्यांचा आश्रम अत्यंत शांत आणि पवित्र होता. तेथे नदी वाहत होती. आजूबाजूला ऋषींचे शिष्य वेदांचा अभ्यास करत होते. त्या आश्रमात पवित्रतेचे वातावरण होते. मेधावी ऋषी आश्रमात पोहोचले. त्यांनी दूरूनच आपल्या पित्याला नमस्कार केला. च्यवन ऋषींनी आपल्या पुत्राकडे पाहिले. त्यांच्या तेजस्वी डोळ्यांनी त्यांनी लगेच जाणले की पुत्राच्या मनात काहीतरी मोठी वेदना आहे. ते शांतपणे म्हणाले, पुत्र मेधावी, तुझ्या चेहऱ्यावर दुःख का दिसत आहे? तुझ्या तपश्चर्येचे तेज कुठे गेले? मला सांग, काय घडले आहे? हे ऐकून मेधावी ऋषींचे डोळे पाणावले. ते नम्रपणे म्हणाले, पिताश्री, मी एक मोठी चूक केली आहे. च्यवन ऋषी गंभीर झाले. काय चूक केलीस पुत्र? मेधावी ऋषी दुःखी स्वरात म्हणाले, पिताश्री, चित्ररथ वनात मी भगवान शिवांची कठोर तपस्या करत होतो. परंतु एक अप्सरा आली. तिच्या मोहात अडकून मी माझी तपस्या विसरलो आणि मला कळलेही नाही की 57 वर्षे निघून गेली. हे ऐकून च्यवन ऋषी काही क्षण शांत राहिले. नंतर ते गंभीर आवाजात म्हणाले, पुत्र, तू अत्यंत मोठी चूक केली आहेस. ऋषीचा सर्वात मोठा शत्रू कोण असतो माहीत आहे का? तो म्हणजे मोह आणि कामभावना. ज्याने त्यावर विजय मिळवला तोच खरा तपस्वी होतो. पण तू त्या मोहात अडकून गेलास. मेधावी ऋषी नम्रपणे म्हणाले, पिताश्री, मी माझ्या चुकीबद्दल अत्यंत पश्चाताप करीत आहे. मला या पापातून मुक्त होण्याचा मार्ग सांगा. च्यवन ऋषी शांत स्वरात म्हणाले, पुत्र, भगवान विष्णू अत्यंत दयाळू आहेत. ते आपल्या भक्तांचे पाप नष्ट करतात. चैत्र महिन्याच्या कृष्ण पक्षातील एकादशी पापमोचनी एकादशी म्हणून प्रसिद्ध आहे. जर तू त्या दिवशी श्रद्धेने व्रत केलेस आणि भगवान विष्णूची पूजा केलीस तर तुझे पाप नष्ट होतील. मेधावी ऋषी आशेने म्हणाले, पिताश्री, मी नक्कीच ते व्रत करीन. मी पूर्ण श्रद्धेने भगवान विष्णूची पूजा करीन. दुसरीकडे मंजुघोषा पिशाचिनी रूपात भटकत होती. तिला मेधावी ऋषींचे शब्द आठवत होते, पापमोचनी एकादशीचे व्रत कर. ती अत्यंत दुःखी अवस्थेत होती, पण तिच्या मनात एक आशा होती, जर मी व्रत केले तर मला मुक्ती मिळेल. एकादशीचा दिवस आला. मंजुघोषाने त्या दिवशी पूर्ण श्रद्धेने व्रत केले. तिने भगवान विष्णूचे ध्यान केले. तिने प्रार्थना केली, हे भगवान विष्णू, मी मोठी चूक केली आहे. माझ्यावर कृपा करा. मला या पापातून मुक्त करा. पापमोचनी एकादशीचे व्रत पूर्ण होताच एक अद्भुत घटना घडली. मंजुघोषाचे पिशाचिनी रूप नष्ट झाले. ती पुन्हा आपल्या सुंदर अप्सरा रूपात प्रगट झाली. तिच्या शरीरातून तेज प्रगट होऊ लागले. स्वर्गातून दिव्य विमान आले. त्या विमानात बसून मंजुघोषा पुन्हा देवलोकात परत गेली. ही कथा सांगून भगवान श्रीकृष्ण धर्मराज युधिष्ठिराला म्हणाले, हे राजन, ही आहे पापमोचनी एकादशीची महान कथा. जो मनुष्य श्रद्धेने या एकादशीचे व्रत करतो त्याचे सर्व पाप नष्ट होतात. आणि जो मनुष्य या व्रताचे महात्म्य ऐकतो किंवा वाचतो त्यालाही महान पुण्य प्राप्त होते. म्हणूनच मित्रांनो, पापमोचनी एकादशी ही केवळ एक व्रत नाही. ती आपल्याला शिकवते, मोहापासून दूर राहा, चुकीची जाणीव झाल्यावर प्रायश्चित्त करा आणि भगवान विष्णूंच्या भक्तीत जीवन अर्पण करा. कारण भगवान विष्णूंच्या कृपेने मनुष्याचे मोठमोठे पापसुद्धा नष्ट होऊ शकतात. आणि हो मंडळी, कॉमेंटमध्ये रामकृष्ण हरी नक्की लिहा. रामकृष्ण हरी.